सर्वांना. तर गुड इव्हिनिंग. बघा तर वाजलेत आता 5:30, सॉरी 4:45 वाजलेत. आणि तर 5 वाजलेत त्यामुळं बघा चहा वगैरे झाला. आणि आज सकाळपासून व्हिडिओज घेतला नाही, तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा आपण पण, कारण रोज डेली ब्लॉग टाकणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग व्ह्यूज पण येत नाहीत, एक दिवस टाकायचं एक दिवस नाही टाकायचं. त्यामुळं तर मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी पण मनापासून स्वागत आहे. तर कसे आहेत सर्वजण? तर नक्कीच मस्त आहात चल, आणि आम्ही पण मस्त आहोत. तर बघा काल दळून आणलेलं श्रमबुकड काल गेलो आम्ही, तर कालचा पण व्हिडिओ टाकायचा आहे, अजून टाकला नाही. त्याच्याकडे गेलेलो दिवसभर 12-13 तास बसचा प्रवास, म्हणजे त्यातला 2 तास सोडले तर 10-1 तास प्रवास झाला. त्याच्यापाशी 1 तासभर थांबलो. त्यामुळं आहे व्यवस्थित मस्त आहे. तरी पण गेल्या गेल्या त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आम्हाला बघून रडायला आलं. ऑफिसमध्ये बोलवलं अगोदर, आम्ही ऑफिसमध्ये गेलो आणि खरंच जवळ नसल्या वेगळंच. परत मला खूप वाईट वाटलं त्याला सोडून येताना, कारण खूप लांब आहे. 4-5 आम्ही काल 7:30ला एसटीत बसलेलो, तर आम्हाला त्याच्यापाशी जायला 1:30 वाजले. वाहनाचा प्रॉब्लेम आहे, पण असं जरी गेलं ना तरी 4-4.5-5 तास तरी सहज लागते त्याच्याजवळ जायला. आणि आपलं कोणतरी यायचं, त्यातले त्यात आई बाबा म्हणले होते. त्याला खूप आनंद झाला आणि त्याला खूप वाईट पण वाटलं, पण त्याने दाखवलं नाही. ऑफिसमध्ये सगळे असल्यामुळे रडला नाही तो, पण डोळ्यात पाणी लगेच आलं. मला पण इतकंही झालं, पण मी पण त्याला जवळ घेतलं नाही जास्त लगेच, नाही तर मग मला पण रडायला आलं असतं. म्हणून त्याला वाईट परत जास्त वाटेल म्हणून मी नाही, म्हणजे पूर्ण खूप कंट्रोल केलं. आणि जे काही डॉक्युमेंट फी वगैरे थोडीफार भरायची होती ती भरली. थोडा वेळ त्याच्यापाशी थांबलो, खाऊ वगैरे दिलेलं त्याला दिला. आणि म्हणलं लगेच परत येऊ पण वाटत नव्हतं, पण याला तर लागत होतं, कारण एसटीनं आलतो आम्ही. त्यामुळे आम्ही 3:30 वाजता तिथून हल्लो, 3-3:15ला हल्लो. आणि भरपूर वेळ त्याच्या गावातले ते कोडोलीमध्ये स्टँडमध्ये तासभर थांबलो एसटीच नसल्यामुळे. आणि आलो आम्ही टायमात 8पर्यंत, 7:15पर्यंत घरी आलो. तिथून परत लगेच एसट्या लागल्या. तिथून त्याच्या गावातूनच फक्त अर्धा तास, म्हणजे अर्धा-पाऊण तास बसावं लागलं. तिथून लगेच सांगोला एसटी लागली आम्हाला. काही ते गावाचं नाव मला पण आठवणं. तिथून कोडोलीतून हातकलंगड्यामध्ये आम्ही तिकीट काढलं. हातकलंगड्याची एसटी पकडली होती इचलकरंजी. तिथून हातकलंगड्यात गेलो आणि मग तिथून लगेच एसट्या लागल्या आणि मग आम्ही आलो. तर हातकलंगड्यात गेल्या गेल्या एसटी आम्ही उतरते तोवर एसटी पाठीमागून आलेलीच होती. तर मग सोलापूर होती बघा ती एसटी, पंढरपूर सांगोला मार्गे. तर मग आम्ही आलो कोल्हापूर-सोलापूर. एकदम सुपर फास्ट अशी एसटी होती. एकदम पोटातलं पाणीसुद्धा हलत नव्हतं. प्रवास एकदम छान झाला, फक्त की लांब असल्यामुळं वेळ लागतोय. आणि असं की ते गाव काही डायरेक्ट नाही कोल्हापूर वगैरे असं सारखं, आतल्या साईडला असल्यामुळं ना भरपूर वेळ लागतोय. वाहनं पण बदलायला लागतात. असं आपल्या गावांसारखं खेडं आत आहे गाव, आणि असं मोठे मोठे गावं कसे त्याला डायरेक्ट एसटी आहेत, त्यामुळं वेळ लागला नाही. पण मस्त असा प्रवास झाला, कुठलीच दगदग वगैरे झाली नाही. उत्तम नेलं, उत्तम घेऊन आणलं सद्गुरूंनी. आणि तर म्हणलं आता चला व्हिडिओ घ्यावं. तर मस्त आहे बघा तो पण. मी शूट घेतला आहे आणि एडिट पण नाही केला अजून त्याचा. शूट घेतला आहे मी थोडासा, तर त्याला जास्त आवडत नाही, पण तेवढंच मी मोजकं दाखवायला तुम्हाला घेतलं. आणि तिथं अलाउड पण नाही मोबाईलचा आतमध्ये. आम्हाला आतमध्ये मोबाईलच घेऊ दिला नाही, पण एक 10 मिनटासाठी घेतला आतमध्ये आणि मग तेवढंच व्हिडिओ घेतला. तर काल श्रावण माझ्या बघा आजीनं दळण निवडून दिलं तर गव्हाचं, तर दळून आणलं. तर म्हणलं आता डबा वगैरे घासून ठेवला ह्याच्यातनं, तर आता ह्याच्यात भरायचं आहे. तर म्हणलं आता भरून घ्यावं आणि पटपट भरून घेते मी. तुमचं झालं का नाही चहा वगैरे? तिला ना डब्यात नेता येत नाही, त्याच्यामुळं बघा पिशवीत नेलेलं. तसं पण होतं पीठ, पण माहीत नाही तिला, त्यामुळे ते आजीनं दळायला दिलं तिला पाठवून. पाहिले आहे तरी डब्यात, म्हणजे डब्बा घासला तर भरून ठेवा. तर बघा आमचं ह्या पाठीमागच्या दाराच्या साईडची झाडं दाखवते तुम्हाला. तर बघा मस्त असं झाड आलं हे, की माझ्या बहिणीनं दिलेलं आहे. तर तिला पण सांगायचं आहे मला, ताई बघ झाड मस्त आलं आहे तू दिलेलं पानाचं. तर भरपूर असे कोंब फुटलेत बघ, कारण तिने एवढं ह्यानं दिलं होतं 28 की ते कोंब फुटला, इथे फुटलं, इथे फुटलं.
जास्त. आणि तिनं फक्त दिलेलं ना ते सुपारीचं झालं नाही. आणि मस्त असा बघा ही पण आलाय, काय म्हणते तर चहा, काय म्हणते गवती चहा. तर मस्त असं तिनं दिलतं एक असं. तर वरचं फक्त काढ म्हणली पानं आणि बरोबर लाव बुंदा खालचा. तर एकदम व्यवस्थित आलाय. कसं आलाय सांगा नक्की. तर आमची इथे तुळशी किती मस्त आहेत आणि खाली पण भरपूर अशा आहेत. आणि शेवंती तर अगोदर लावलेली मी, तर असे शेवंती आलेत, फुलं आलेत शेवंतीला. तर मोठीच होईना झालीत बघा. तर काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. काय माहिती असलं तर तुम्ही नक्कीच सांगा. अशी उमलत नाही ती, एवढीच राहते. तर इकडं काय आता कळत, ह्याला पण आलेत बघा कळ्या. आणि गवती चहा पण आलाय. आणि ही ह्या ताईंकडून आणलं होतं बरं का माझ्या, ही पानाचं आणि हे गवती चहा आणि एक सुपारी आणलं. तर इथं बघा कुजून गेलं, ते खराब झालं, त्यामुळं टाकते उपटून त्याला. ते काय माहिती काय तेच तेवढं आलं नाही. तिनं दिलेलं तिन्ही पण झाडाला. त्याने एकतर काय म्हणते तर कृष्णाचं फूल, काय ते नाव मला आठवण आहे. तर ते आले बघ, तिनं मला बी दिलते, शेंगा दिलत्या. तर मस्त असं मी ह्यात लावले कुंडीत. आणि ते आले आता, ते मोठ्या कुंडीत लावणार आहे त्याला. तर ते बी मी इथं असं सहज टाकलं तरी जे शेंगाचं टरपाल अजून आहे इथं बघा. तर मी एकच आले, 2-3 बिया टाकले तिथं, तर एकच आले. तर एक असं मस्त अलगद काढणार आहे आणि कुंडीमध्ये दुसऱ्या सेट करणार आहे ह्याला मस्त असं. आणि हे बघा स्नेक प्लांट आमचं कसं आलं मस्त. 2च पानाचं आणलं होतं आम्ही मीटिंगला गेल्यावर, आमच्या मीटिंगच्या तिथून. तर मस्त असं ही एक पानं आहे आणि ही एक तिथून आणलेली पानं आहे. 2 पानाचंच होतं. तर एवढे अशी पानं आले. तर आणि इकडं ना हे आमचं मनी प्लांट पहिलं होतं मस्त असं मनी प्लांट. हो म्हणजे उमललंय, पण वरचं काय जळलंय, त्याला आता काढून टाकायचं असं चालू आहे. ह्याला काय की शाहू म्हणायचं नाही नाही, हे दिलेलं मी म्हणलं होतं की तरी काय मला नाव आठवण आहे बरं का. त्याला निळी फुलं लागतात बघा. माझी बहीण व्हिडिओ बघते, ती सांगाल नेमकं कशाचं झाड आहे. तिनं मला शेंगा दिलत्या. तर असं आहे मस्त. इथं आमचे सगळी झाडं, तर पाठीमागच्या दाराची आणि ही जाऊबाईंचं 2 जास्वंदीची झाड आहेत. तर त्यांनी काल कट केलेले दिसतात, नाहीतर भरपूर असं वाढलं होतं खाली. तर आता ही मनी प्लांट पण मी कट करणार आहे. थोडं खाली उमललं, पण वर काय उमललंच नाही, म्हणजे असं गार हे झालंच नाही. आणि पुढच्या ह्याला तर कुंड्या आहेत भरपूर. तर त्यामुळं पुढचं काय आहे विषय. पण खाली लावलेलं मला ते पानाचं तेवढं नागवेलीचं मस्त आले, आवडलं. आणि मेन म्हणजे ही आपलं गवती चहा आलाय. चहा लय भारी लागतं. तिनं दिलं तेव्हा टाकलं होतं ना मी, तर मस्त असं चहा लागला. तर आलं तर आपल्या दारात कसं मस्त असं आपल्याला पाहिजे तेव्हा. तर ही तुळशी वगैरे आमच्या कशा आहेत नक्कीच सांगा बरं का कमेंटमध्ये. आले येतात भरपूर अशा, आणि भरपूर आहेत. मी गवत काढलं तरी पूर्ण काढून टाकलेत, नाहीतर भरपूर अशा तुळशी आहेत बघा. इथे एक छोटं रोप आहे, तुम्हाला दिसत असेल हे का, तुळसच आहे. आणि कुठंही बहरत आहे बघा, गार हिरवा असं मस्त वाटते. तर असे आहे आमचे पाठीमागच्या दाराचे झाडं. तर चला मग कशी वाटलीत सांगा कमेंट करून. चला मग आमची ताई पण सांगेल, बघितलं बाबा मी दिलेत झाडं तर चांगली लावलीत, त्याच्यासाठी पण व्हिडिओ मी घेतला आहे, कारण ती माझा व्हिडिओ बघत असते. तर चला मग सर्वांना बाय.